खूप साऱ्या रेमेडी करायला किंवा तास-तास, 2-2 तास त्या रेमेडी केसांवरती ठेवायला टाईम नसेल, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी अगदी 5 मिनिटात होणारी आणि तेवढीच जास्त इफेक्टिव्ह असणारी रेमेडी म्हणजेच की आपण हेअर शॅम्पू बनवणार आहोत केसांसाठी घरच्या घरी DIY. तर बघा मेथ्या, जवस, त्याचबरोबर कढीपत्ता आणि कोरफड इथे आपण सगळ्या गोष्टी नॅचरल आणि केसांसाठी खूप जास्त इफेक्टिव्ह किंवा खूप जास्त फायदे देणाऱ्या घेतलेल्या आहेत. सगळ्या गोष्टी तुम्हाला जसं की कढीपत्ता वगैरे एखादी गोष्ट कमी जास्त असेल तरीसुद्धा चालेल. इवन तुमच्याकडे याच्यातली जवस नसेल किंवा फक्त जवसाचं जेल जरी बनवलं ना आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा शॅम्पू ॲड केला तरीसुद्धा तुमचे केस खूप चांगले होतात आणि नॅचरली. तर बघा हा शॅम्पू बनवण्यासाठी आपण अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे. म्हणजे साधारणतः एक वाटी आपलं जेल बनून तयार होईल. बघा या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. काय होतं जवस आहे ना हे थोडंसं तुमच्या पाण्याला जेली फॉर्ममध्ये बनवतं. तुम्हाला जसं की माहितीच आहे जवसाचं जेल हे तुमच्या केसांना म्हणजे घरच्या घरी स्मूथनिंग किंवा केराटिन केल्याचा इफेक्ट जो असतो ना तो जवसामुळे येतो. कढीपत्त्यामुळे तुमचं प्रीमॅच्युअर ग्रेइंग थांबलं जातं. त्याचबरोबर हेअर ग्रोथला ट्रिगर करतं. आणि मेथ्या ज्या आहेत ना आणि कढीपत्ता आणि कोरफड या सगळ्या गोष्टी तुमच्या हेअर ग्रोथला खूप चांगल्या पद्धतीने ट्रिगर करतात. त्याचबरोबर हेअर फॉलला कमी करतात. अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी असल्यामुळे कोरफडीमध्ये ते तुमचं इची स्कॅल्प वगैरे कमी करायला हे मदत करतं. त्याच्यामुळे तुमचा डॅन्ड्रफ कमी होतो. डॅन्ड्रफ कमी झाला की स्प्लिटन्सची प्रॉब्लेमसुद्धा कमी होते. कारण की काय होतं तुमच्या केसांमध्ये हायड्रेशन रिस्टोअर होतं. तर बघा ही फक्त 7 मिनिटाची प्रोसेस आहे. तुम्ही मोजून 7 मिनिट द्यायचं आहे. म्हणजे अंघोळीला जायच्या अगोदर फक्त 7 मिनिटात तुमचा हा DIY होममेड शॅम्पू बनवून तयार होतो. गरम आहे तेव्हाच गाळून घ्यायचं आहे. आणि बघा हे तुमचं जेल रेडी आहे आणि याच्यामध्येच तुम्हाला तुमचा फेवरेट शॅम्पू जो पण तुम्ही वापरत असाल फक्त 1 चमचा शॅम्पू टाकायचा आहे. जर नॉर्मली तुम्ही 1 चमचा शॅम्पू लावायला गेला तर त्याचे तुमच्या केसांना म्हणजे इवन जर तुम्ही ऑइलिंग केलेलं असेल ना तर ते शॅम्पू केसातल्या कुठल्या कुठे जातो ना ते सुद्धा कळत नाही. आणि हा जर तुम्ही 1 चमचा शॅम्पू या जेलमध्ये मिक्स करून लावला तर तुम्ही किती पण केसांना तेल लावलेलं असू देत सगळं तेल निघून जातं. म्हणजे तुम्हाला खूप माइल्ड शॅम्पू यूज करायला लागतो आणि तुमचा कमीत कमी शॅम्पू खूप जास्त इफेक्टिव्ह होतो. आणि त्याच्यानंतर जे रिझल्ट आहे ते तर तुम्ही बघूच शकता. तुमच्या केसांना खूप जास्त चांगली शाईन येते नॅचरली. केसांमधलं जो ड्रायनेस आहे ना तो दूर होतो. तुमचं हेअर ग्रोथ होते. माझे केस बघू शकता की मागच्या 1 वर्षात म्हणजे एकदम शॉर्ट शोल्डर लेंथ टू माझ्या आता कमरेपर्यंत केस व्हायला आलेले आहेत. अशाच DIY गोष्टींमुळे. सो नक्की ट्राय करा.